नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की समाज कल्याण विभागामार्फत ज्या वेगवेगळ्या संवर्गासाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, तर त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे, त्याची पहिली रिस्पॉन्स शीट कधी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 20 मार्च 2025 रोजी समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये असं सांगितण्यात आले आहे की समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंक लेखक या संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 4 ते 19 मार्च 2025 रोजी परीक्षा पार पडल्या आहेत। तर सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने प्रथम उत्तर तालिका फर्स्ट रिस्पॉन्स शीट ही 24 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून ते 28 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवाराच्या लॉग इन ID वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो, येथे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की समाज कल्याण यांची विविध संवर्गासाठी जी एक्झाम घेण्यात आली होती, त्याची पहिली आन्सर शीट 24 मार्च 2025 ते 28 मार्च 2025 पर्यंत आपल्याला डाउनलोड करता येणार आहे। सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने 24 मार्च 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत नोंदवता येतील। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर कोणते प्रश्नांवर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर तेच म्हणजे 24 ते 28 तारखेपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी कालावधी वाढवून दिला जाणार नाही। सदर सूचना आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क 100 रुपये द्यावे लागणार आहेत। म्हणजे जर कोणत्याही एका प्रश्नावर जर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे 100 रुपये हे आकारले जात आहेत। आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणा करणे आवश्यक असेल। उपरोक्तप्रमाणे 24 मार्च 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉग इन ID वरून नोंदविलेले सूचना आक्षेप विचारात घेतले जातील। त्यानंतरचे सूचना आक्षेप विचारात घेतले जाणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। तसेच सूचना आक्षेप या संदर्भात कोणत्याही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार आहे। फक्त तुम्हाला ऑनलाईन तुमच्या ईमेल लॉग इन ID वरूनच तुम्हाला आक्षेप घेता येणार आहे। त्याप्रमाणे मित्रांनो, 19 मार्च 2025 रोजी समाज कल्याणचे जे पेपर घेतले होते, त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याला मोबाईलवरून कॉपी करताना पकडलेलं आहे। तर त्या विद्यार्थ्याचं काय होतं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये तर आपल्याला कळलं। त्याचप्रमाणे पहिल्या आन्सर शीट आल्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा। त्याप्रमाणे आपण अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो व ते सर्व डिटेल आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे मित्रांनो, कल्याणच्या 219 पदांसाठी जवळपास 1,87,000 उमेदवारांनी फॉर्म भरला होता। तर ते 1,87,000 उमेदवार परीक्षेला आले असतील का? तर नाही, त्याच्यातली 10 ते 20% विद्यार्थी हे परीक्षेला आले नसतील। त्याच्यामुळे 1,87,000 मधून तुम्ही 10 ते 20,000 विद्यार्थी वगळा, तरीही विद्यार्थी मित्रांनो किती कॉम्पिटिशन वाढले आहे हे तुम्ही आता पहा। कारण की वरिष्ठ समाज कल्याण अधीक्षक यांच्यासाठी 5 जागा होत्या आणि 11,000 अर्ज आलेले आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एका फॉर्मसाठी एका पदासाठी जवळपास 2240 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे। त्यानंतर गृहपाल अधीक्षक यांच्यासाठी 61 जागा होत्या आणि 40,000 अर्ज आलेले आहेत। त्याच्यामुळे त्याच्यासाठी 666 एका पदासाठी गृहपाल अधीक्षकच्या एका पोस्टसाठी 666 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। गृहपाल अधीक्षक महिला यांच्यासाठी 92 जागा होत्या आणि 73,000 विद्यार्थिनींनी फॉर्म भरला आहे। म्हणजे एका पदासाठी 798 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक यांच्यासाठी 39 पदे होती आणि अर्ज एकूण 58,000 आलेले आहेत। त्याच्यामुळेच एका पदासाठी जवळपास 1487 विद्यार्थी या समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी आहेत। उच्च श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 10 जागा आहेत आणि 1300 फॉर्म आले आहेत। त्याच्यामुळे उच्च श्रेणी एका जागासाठी 131 ते 132 विद्यार्थी आहेत आणि निम्न श्रेणी लघुलेखक यांच्यासाठी सुद्धा 3 जागा आहेत। त्याच्यामुळे एका पदासाठी 206 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे। तर लघुलेखक यांच्यासाठी 9 जागा आहेत आणि त्याच्या एका पदासाठी 166 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपण बघू शकता की कॉम्पिटिशन किती लेवलची वर गेलेली आहे। त्याच्यात सर्वात जास्त पुरुषांपेक्षा महिला अर्जदार हे जास्त आहेत। परीक्षा दिलीत तर नक्कीच कट ऑफ कुठेतरी हाय जाणारच आहे। त्यामुळे आपण 24 तारखेला जेव्हा पहिली आन्सर शीट येईल त्याच्यानंतर आपण कट ऑफ एक्सपेक्टेड किती लागू शकतो याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो,
त्याचप्रमाणे आपण नवीन टेलिग्राम चॅनल ओपन केलेलं आहे, त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षा बद्दल जे अपडेट मिळणार आहेत ते सर्व अपडेट तुम्हाला येथेच मिळणार आहेत। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम या चॅनलला जॉईन करून घ्या। इथे मी अधिकारी असा लोगो दिसेल आणि याच्यात तुम्हाला स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। जर तुम्हाला हे नाव सर्च करून जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही ही लिंक तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करू शकता। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।